नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती श्री केदार शिंदे आहेत. त्यांची ओळख महाराष्ट्राला वेगळी करून द्यायची गरजच नाही, म्हणून केदारजी मी थेटच प्रश्न विचारतो. रितेश देशमुख दिसले नाहीत शनिवार रविवारी. आय वॉज हो. एक्सपेक्टिंग. काय कारण खूप म्हणजे रुमर्स. फार ट्रोल झाले नाहीत ना ते? काय म्हणता? फार ट्रोल झालेत म्हणून तर नाही आहेत ना? नाही हो, नाही नाही. असं काय, अच्छा. आपण ज्या व्यवसायात आहोत त्याला फक्त बीबीएम म्हणजे बिग बॉस मराठीच पाहिजे ट्रोल व्हायला असं नसतं. मी माझे सिनेमे करून पण ट्रोल झालो. त्यामुळे फक्त बिग बॉस मराठीच पाहिजे आयुष्यामध्ये मला आणि रितेश भाऊंना. रितेश भाऊ या क्षणी फ्रान्समध्ये आहेत, शूटिंग करतायत आणि या प्रायर कमिटमेंट्स होत्या 2 एपिसोड्स ते नसतील. त्यामुळे हे माहिती होतं आम्हाला. त्या पद्धतीने सगळं डिझाईन केलं होतं. त्यामुळे या सगळ्या फाजील कल्पना लोकांनी पण करू नयेत आणि आपण पण करू नयेत अशी माझी नम्र विनंती आहे. कुठल्याही गोष्टीला ट्रोलला घाबरून जर असं वागायला लागलो तर मी शाहीर साहेबांचा नातूच नाही ना. पण केदारजी, मी हा प्रश्न इतक्या नकारात्मक पद्धतीने का सुरुवात केला? तुम्ही पण ज्या व्यवसायात आहात आणि मीही मुख्य माध्यमामध्ये आहे बातमी देण्याचे, आणि मलाही हा अनुभव आहे. 9 रसापैकी एखादा रस एखाद्या बातमीमध्ये असेल, लोक हळहळतात, कारण करमणुकीची गोष्ट वेगळी आणि बातम्या देणं ही गोष्ट वेगळी. पण तरी सुद्धा माझा हा अनुभव आहे की 9 रसापैकी कुठलाही रस एखाद्या बातमीमध्ये अधिक असेल तर लोक ते जास्त पद्धतीनं बघतात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम डिझाईन करता बिग बॉस सारखा, तेव्हा बऱ्याच लोकांना असं वाटतं की टीआरपीच्या खेळामध्ये केदार शिंदे असतील किंवा तत्सम आधीची कुणी मंडळी ज्यांनी हा प्रोग्राम डिझाईन केला, ती फक्त टीआरपी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करतात. आय एम नॉट सेइंग ते रॉंग आहे, हा व्यवसाय आहे शेवटी. राहुलजी, काय माहिती आहे ना की बिग बॉस मराठी किंवा बिग बॉस फॉर्मॅट हा काही नवीन नाही. इतकी वर्ष तो लोकांसमोर आहे. हिंदीमध्ये त्याचे 17 सीझन झाले, तर 18वा सीझन येईल. मराठीमध्ये त्याचे 5 सीझन झाले. मग तेलुगू असेल, तमिळ असेल, कन्नड असेल, अ, अशा विविध भाषांमध्ये बिग बॉस फॉर्मॅट झालेला आहे. त्याही पेक्षा तो इंटरनॅशनल फॉर्मॅट आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना वाटतायत, काही लोकांना, सगळ्यांना नाही, जे चाणाक्ष आणि हुशार लोक असतात त्यांना असे प्रश्न पडत नाही. पण ज्यांनाही प्रश्न पडतात त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की हा फॉर्मॅट इंटरनॅशनल असल्यामुळे त्याला टीआरपी साठी या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नसते. काय आहे की आज या क्षणी आपण दोघंही एका बंद खोलीमध्ये गेलो आणि जर पुढचे काही दिवस आपण दोघंच जर राहणार असो तर पहिले 2 तास आपण खूप छान एकमेकांच्या व्यवसायाबद्दल, एकमेकांच्या फॅमिली लाईफ बद्दल बोलू. हळूहळू माझ्यातला आतला केदार शिंदे आणि तुमच्यातला आतला राहुल कुलकर्णी बाहेर येणारच आहे. आणि जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा ती मानवी भावभावनांचा खेळ आहे हा. त्यामुळे या मानवी भावभावना या काही लिमिटेड आणि रिस्ट्रिक्टेड आणि त्या स्क्रिप्टेड असू शकत नाही. कोणीही त्यांना ती गोष्ट सांगत नाही की अशा पद्धतीने वागा. आम्ही त्या घरामध्ये त्या सगळ्यांना जेव्हा टाकतो तेव्हा प्रत्येक जण आपल्या बुद्धिमत्तेने, आपल्या स्वभावानुसार आणि आपल्या स्ट्रेंथनी खेळतो. त्यामुळे टीआरपी या सगळ्या गोष्टींसाठी बाह्य कुठल्या गोष्टी करण्याची गरज नसते, कारण प्रत्येक माणसामध्ये टीआरपी दडलेला आहे. तुमच्या बोलण्यात मला असं दिसतं की तेंडुलकरांना मानवी मनातली जी हिंसा अभिप्रेत आहे ती अशा पद्धतीनं जेव्हा लोक, अनोळखी लोक खरं तर एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा नॅचरल गोष्टी घडतात, असं तुम्हाला सजेस्ट करायचं? 100%. कारण याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी आतमध्ये सांगितल्या जात नाहीत किंवा त्यांना कसं खेळावं हे सांगण्यात येत नाही. अ, हा हा मानवी स्वभाव आहे. काही लोकांचा स्वभाव शांत असतो, काही लोकांचा स्वभाव अग्रेसिव्ह असतो. काही लोक वादामध्ये अत्यंत हुशार असतात, काही लोक भांडणामध्ये अत्यंत हुशार असतात. त्यामुळे या ज्या मूळ स्वभाव जो माणसाचा आहे आणि जो मूळ स्वभाव किती किती मुखवटे घालणार ना एक माणूस, किती दिवस आणि मुखवटे घालणार. त्यामुळे त्याला कुठे ना कुठेतरी तो मुखवटा निखळल्यानंतर त्याचं खरं स्वरूप हे लोकांपर्यंत पोहोचतच. राईट. पण मग हा विचार जेव्हा तुम्ही कॉन्टेस्टंट स्पर्धक जेव्हा निवडता, तेव्हा तो विचार केलेला होता? कारण आता ह्या वेळेला जे दिसतंय मला की तुमचा मास्टर स्ट्रोक आहे तुमची व्हरायटी ऑफ जे स्पर्धक तुम्ही आता घेतले. कारण मी पण फार बघत नव्हतो, माझी मुलं बघतात. पण या वेळेला मी आवर्जून बघितलं, कारण ज्या पद्धतीनं तुम्ही चॉईसेस तुमच्या स्पर्धकांची घेतली आहे, अमेझिंग आहे. याचं पूर्ण क्रेडिट मी इंडिया मॉलला देईन आणि त्यांच्या कास्टिंग डायरेक्टर्सला देईन.
कारण या सगळ्या लोकांना म्हणजे जवळ-जवळ खूप नावं येतात आणि मग ती फिल्टर करत ती आमच्यापर्यंत जेव्हा येतात, त्यातले काही जे महत्त्वाची लोकं वाटतात, त्यांची निवड आमच्याकडूनही त्याला दुजोरा मिळतो. त्यामुळे याचं क्रेडिट कुणा एकाचं नाहीये. हे क्रेडिट कंप्लीटली त्या फॉर्मॅटचं आहे, कास्टिंग डायरेक्टरचं आहे आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर जो आता आमच्या एंडबॉल तर्फे केतन म्हणून आहे मुलगा. तो आणि माझी नॉन फिक्शन टीम आहे. प्रथमेश असेल किंवा सुगंधा असेल किंवा शंतनू असेल, मोना असेल, अशी जी माझी फळी आहे आणि त्यातही महत्वाचं आमच्या क्लस्टर हेड सुषमा राजेश अ, ज्यांनी बिग बॉस जवळ-जवळ 6-7 सीझन्स त्यांनी वेगवेगळ्या भाषेतून केले. त्यांचाही मराठी पहिल्यांदाच त्यांनी केला मराठी. पण त्यांना फॉर्मॅट माहिती असल्यामुळे या सगळ्यांच्या एकंदर कोलॅबरेटिव्ह चर्चेनंतर हे निवडण्यात आलं. एक मात्र राहुलजी मी खरं तुम्हाला सांगतो, मला आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन हा होता, की यावेळेस महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. येस, मी हाच प्रश्न विचारणार होतो, कारण रिजनल बॅलन्स आहे आणि सोसायटीचा स्टार्टअप पण तुम्ही जवळपास खूप चांगल्या पद्धतीनं निवडलाय. काय राहुलजी, काय आहे, की बिग बॉस हा कुणा एका विभागातल्या लोकांची मक्तेदारी असू शकत नाही. हम्म. तर तिथे सूरज चव्हाण सारखा अत्यंत गावाकडचा मुलगा ज्याला बिग बॉस स्वतःला पण माहिती नाही असा माणूस जेव्हा बिग बॉसच्या खेळात येतो तेव्हा रंगत अधिक वाढते. किंवा अंकिता प्रभू वालावलकर जी कोकणची आहे, धनंजय पवार जो कोल्हापूरचा आहे, आर्या जाधव जी अमरावतीची होती, असे वेगवेगळी लोक त्यांचा एक कम्प्लिटली एक बुके घेऊन आम्ही लोकांसमोर हजर झालो आणि तो बुके लोकांना आवडला. राईट. सो युअर सिंगल लाईन की हा फक्त निव्वळ करमणुकीचा कार्यक्रम आहे. त्याच्यातनं मला असं वाटतं की मी स्वतः पण बिग बॉसचा मोठा फॅन होतो. मला कधी ओके. स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी बिग बॉस मराठी कधी अ, या या लेवलला येऊन मी त्याचं ड्राईव्ह करीन किंवा मी त्याचा कलर्स मराठीचा चेहरा म्हणून मी बिग बॉस बद्दल बोलेन. राहुलजी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये कंटेस्टंट म्हणून मला विचारण्यात आलं होतं. पण मुळात माझा माझा हा. तसा स्वभाव नाहीये आणि मला असं वाटतं की मला जमलं नसतं. हा प्रत्येक माणसाला जमेल असा खेळ नाहीये. तर त्यामुळे त्याला खूप मेंटली स्ट्रेंथ लागते, कंपोज लागतो. कदाचित मी तसा नसेल. पण एक मात्र खरं, बिग बॉस मराठी मी करू शकतो, हे मात्र यातून कळलं मला. की तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेला, कारण तुमची एक वेगळी प्रतिमा आहे महाराष्ट्रासमोर, एक उत्तम इंटेलेक्च्युअल डायरेक्टर. तुमचं सैरी सही तर मी अनेक वेळेला बघितलंय आणि अलीकडचे चित्रपट माझी बायको खूप फॅन आहे, ती तुमच्याशी हां. बोलली. सो तुम्ही त्या प्रतिमेला थोडस अवॉइड केलं की नको आपण त्यात पार्टिसिपेट व्हायचं, कारण मला नंतर पुढचा प्रश्न त्याच्याशीच निगडीत नाही, आहे. नाही, नाही, नाही. मला असं वाटतं, की एकतर मी ओके. त्यावेळेस खूपच माझ्या सगळ्या दिग्दर्शनाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये खूपच बिझी होतो. तो एक फॅक्टर होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस मला कळत नव्हतं. कदाचित आता मी समजा कलर्स मराठीमध्ये नसतो प्रोग्रामिंग हेड आणि आता याच्यानंतर मला कधी कोणी विचारलं असतं, तर मी कधी विचार केला असता, की मला जावंसं वाटेल का? तर त्यावेळेस शक्य झालं नाही. पण आत्ताची सगळी लोक ज्यांची सोशल मीडियावरती खूप फॅन फॉलोईंग आहे, अशी लोक आहेत. हा पण एक हो. तुम्ही क्रायटेरिया बघितला असं दिसतंय. नाही तो तो फॅक्टर होताच. पण मला असं वाटतं, की दुसरीच फॅन फॉलोइंग असलेले अजून मी तुम्हाला काही मिलियन्स फॉलोअर्स असलेली लोकं दाखवतो. या माणसांचे जे इंटरव्ह्यूज झाले किंवा त्यांची बोलण्याची पद्धत किंवा त्यांची विचारांची पद्धत खूप मोठा प्रोसेस आहे आणि तो इंडोमॉल आणि त्यांची टीम ही ज्या पद्धतीने करते, त्याला खूप मेहनत लागते. जवळ-जवळ 3 ते 4 महिन्याचा कालावधी या सगळ्या गोष्टींमध्ये जातो आणि मग तुम्हाला अशी कलावंत कळतात. तर केदारजी, मला फार वेगळा प्रश्न पडतो की मराठी प्रेक्षकासमोर म्हणजे आता 5 सीझन झालेली आहेत. टेस्ट म्हणून आपण काय देतो? म्हणजे ह्या बिग बॉस बद्दल जे काही होतं ते इतकं काय मला काय म्हणायचं तुम्हाला प्रश्नही कळलाय. म्हणजे टेस्ट आपल्या मराठी प्रेक्षकांची फार वेगळी आहे आणि आता आपण जे देतोय ते फार वेगळं आहे आणि त्याची फार नकारात्मक पण चर्चा होत राहते. असं काही नाही हो राहुलजी. न्यूज चॅनल बघितल्यानंतर मलाही तसंच वाटतं. हं. त्याचं काय करायचं? तोही एक बिग बॉसच आहे ना. हां. म्हणजे मला असं वाटतं, की राजकीय लेव्हलला किंवा सामाजिक लेव्हलला अशी लोकं अत्यंत पॉप्युलर आहेत आणि तुम्ही न्यूज क्षेत्रातले आहात. मला असं वाटतं टी-आर-पीचा जो विचार तुम्ही माझ्या बाबतीत येस. केला, तो टी-आर-पीचा विचार मी तुमच्या बाबतीत पण करू शकतो.
तुम्हाला पण खूप शांत आणि संयमी असे नेत्यांचे इंटरव्ह्यूज करायला आवडत नाही. तुम्हाला नेहमीच काही ना काहीतरी एक सेन्सेशन ऍग्री. लागतं. बस लोकांची अभिरुची ज्या पद्धतीने बदलत जाते आणि ती बदलण्यामध्ये एक समाज व्यवस्था म्हणून आपण सगळेच कारणीभूत आहोत. आणि त्या पद्धतीने ती अभिरुची बदलल्यानंतर आपल्याला वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करावे लागतात. हे बिग बॉस हा फॉर्मॅट आज जन्माला आलेला नाहीये. कित्येक वर्ष सुरू आहे. बिग बॉस होणारच होता. आज या क्षणी तो मराठी गाजलाय आणि लोकांच्या घराघरामध्ये म्हणजे मला आजही सकाळी एक असा फोन आला की आमचे वडील आहेत 92 वर्षाचे. आता 92 वर्षाच्या वडिलांना बिग बॉस मध्ये काय आवडावं मला माहिती नाहीये. बट ते खूपच आनंदाने आणि उत्साहाने बघत असतात बिग बॉस मराठी असं माझ्या मित्रांनी मला सांगितलं. आनंद वाटला. हे बघा माझं काय म्हणतंय की ना एंटरटेनमेंट ही वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. मग ती तुम्हाला ती हसवते, तुम्हाला रडवते, तुम्हाला चिडवते, तुम्हाला खूप वेगळ्या भावभावना तुमच्याही त्या पद्धतीने एक्सप्रेस होतात. बस एंटरटेनमेंट काय म्हणू शकतो आपण? प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी घेतल्याच पाहिजे लोकांच्या असं नसतं. एंटरटेनमेंटनी सतत तुम्हाला एक बोध द्यायला पाहिजे राईट. हाही भाग नाहीये. पण एक मात्र खरं, बिग बॉसमध्ये तुम्हाला ओके. एवढं मात्र कळू शकतं. मी जेव्हा बिग बॉसकडे बघतो, तेव्हा मी नेहमी त्या कॅरेक्टर्सचा विचार करतो. आणि हे जे असे कॅरेक्टर्स असतात ना, हे माझ्या कुठल्या तरी प्रोजेक्टमध्ये मला उपयोगी पडतात. नॉट नेसेसरी मी पुढचा प्रोजेक्ट करीन त्याच्यामध्ये याच्यातले काही कॅरेक्टर्स दिसतील. पण कॅरेक्टरचे स्वभाव गुण जे असतात ना, ती कुठे ना कुठेतरी रिफ्लेक्ट होत राहतात. हा माझ्यासाठी प्लस पॉइंट आहे. ओके. मी टीकात्मक म्हणून विचारत नाही, पण आता सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये म्हणजे मराठी प्रेक्षकांची सुद्धा चव बदललेली आहे हे एकदा मान्य करून टाकलं पाहिजे. मी पुन्हा टीकात्मक, नकारात्मक बोलत नाही. चांगलं वाईट हे ज्याच्या त्याच्यावरती ती वृत्ती आहे त्या सगळ्या. राहुलजी तुम्ही फिक्शन शो बघता की नाही बघत मला माहिती नाही. पण मी तोच माणूस आहे ज्याने टिपरे केलं. हम्म. मी मनोरंजन बदलताना बघितलंय हो. टेलिव्हिजनवरच. त्यामुळे जेव्हा मी तुमच्या एखादी सासू हम्म, आपल्या सुनेला दुधात पाल टाकून टाकते, असाही फिक्शन शो मी बघितलाय. त्यामुळे हम्म, ज्या गोष्टी हम्म. बदल आहेत ना, त्या बदलाला आपण सामोरं जायला पाहिजे आणि त्या बदलाबरोबर पुढे सरकायला पाहिजे. नाहीतर आपण खूप आउटडेटेड वाटतो. ओके. आणि काल परवापर्यंत आपल्याकडे मोबाईल्स नव्हते. आज आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल्स हम्म. आहेत, स्मार्टफोन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये मनोरंजन ज्या पद्धतीचं आपल्याला मिळतंय, त्याच्यापेक्षा दुसरं कुठला इतकं फास्ट मनोरंजन असूच शकत नाही. आणि अशा वेळेस तुमच्या मोबाईलला आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींना बाजूला सारून तुम्हाला टेलिव्हिजन समोर बसावंसं वाटतंय. यातच बिग बॉस मराठीचं यश आहे. राईट. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट विचारतो. यू आर सेइंग की बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो अजिबात नाहीये. तसं असू शकतो ना. मी तुम्हाला सांगतो ना, मी त्यांना 16 लोकांना जेव्हा टाकलं त्याच्या अगोदर भेटलो. त्याच्यानंतर इतके दिवस ते लोक हम्म. आतमध्ये आहेत. आमच्यापैकी कोणीही संपर्क साधू शकत नाही, काहीही बोलू शकत नाही. हा, आम्ही ओके. प्रमोशनसाठी लोक कालही अशोक मामा गेले होते, सुप्रियाजी गेल्या होत्या. ही लोक जातात आणि त्यांचा त्यांचा एक टास्क करून बाहेर येतात. रितेश भाऊ ही त्यांच्याशी बोलतात. हे रितेश भाऊ काय बोलणार हे त्यांना कसं कळणार? त्यांना त्यांच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या तुम्हाला पटकन हम्म. जाणवत असतील की रितेश भाऊ बोलल्यानंतर त्याच्यानंतरच्या पण ज्या स्टोरीज असतात त्याच्यामध्ये ते जेव्हा विचार करतात रितेश भाऊ असं का बोलले, माझं तेव्हा चुकलं होतं का, पण मी तर बरोबर होतो पण रितेश भाऊनी मला का रागवलं. असं कसं स्क्रिप्टेड शो असू शकतो ना. इट इज नॉट स्क्रिप्टेड 100%. फाईन. कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला की आर्या जाधवचा एपिसोड झाल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ज्या व्हिडिओमध्ये आधी असं दिसतंय की निक्की आर्याला काहीतरी झुंबाझुंबी करते किंवा ती चापट पाडते. पूर्ण चापट पाडली नाही तिने. सो पीपल आर सेइंग की हे स्क्रिप्टेड नसतं तर मग हा पार्ट बिग बॉसने का नाही राहुलजी दाखवला? काय आहे की SNP हा एक प्रकार असतो टेलिव्हिजनवर. हम्म, आणि हम्म. आम्हाला दाखवायचंच होतं. आम्ही त्याचे प्रोमो पण ओके. केले होते. पण जेव्हा त्या सेक्शनला त्या डिपार्टमेंटला हे सगळे व्हिडिओज जातात, आमचे एपिसोड जातात, त्याच्यावेळी त्याचे कट्स ते सुचवतात. आणि ते कट्स आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या गोष्टी दाखवाव्या लागतात. रितेश भाऊंनी याचं उत्तर भाऊच्या धक्क्यामध्ये दिलंही होतं. आणि दुसरी गोष्ट राहुलजी, तुम्हीही ती गोष्ट मान्य करायला पाहिजे की जेव्हा आर्याला विचारण्यात आलं तर आर्याने ती गोष्ट मंजूर केली की हो, मी तिला मारलं आणि माझी चूक झाली. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे डोळ्यांनी बघाल तरच विश्वास ठेवाल असं नसतं. काही गोष्टी आम्हाला नाही दाखवता येते किंवा आम्हाला दाखवाव्याशा वाटतात. पण काही गोष्टी सेन्सरशिप असते. प्रत्येक गोष्टीला असते.
त्या सगळ्या गोष्टींकडे जे आहे ते बघायचं, शांतपणे वाचायचं, बघायचं आणि पुढे सरकायचं. Right. आपण काही जजमेंटल नाही आहोत, पण तरी सोशल मीडियावरती सगळ्या जर प्रतिक्रिया बघितल्या, अगेन सोशल मीडिया हा काही पॅरामीटर नाही, माझ्या तर मध्ये ते फार हॅलो आहे. पण जेव्हा आर्यानी निकीला चापट मारली तेव्हा बऱ्याच जणांनी त्याचं सेलिब्रेशन केलं. लोक म्हणाले की आमच्या पण मनात हेच होतं. अगेन वी आर नॉट जजमेंटल आणि निकीला मी काही इथे चूक ठरवू इच्छित नाहीये. हे बघा काय राहुलची ना, सिनेमामध्ये एक हिरो असतो आणि एक विलन असतो. हा. आणि जेव्हा हिरो शेवटी विलनला मारतो, असं जे वाटतं ना आपल्याला, असं प्रत्येक माणसाला, प्रत्येक म्हणजे जो व्यक्ती बघत असेल, त्यांना कदाचित आर्या हिरो वाटत असेल, निकी विलन हम्म. वाटत असेल, काही लोकांना निकी हिरो वाटत असेल, तिच्यावर अन्याय होत असेल असंही वाटत असेल. सो इट्स ऑल अबाउट ह्युमन सायकोलॉजी अँड ह्युमन इमोशन्स. म्हणजे मी आज एक प्रेक्षक म्हणून जर बिग बॉस बघत असेल आणि मी कोणाला फॉलो करत असेल, तर मला त्याची बाजू करेक्ट वाटते. आणि तो त्याच्या विरोधात असेल आणि त्यांनी गोष्ट केल्यानंतर मला असं वाटतं की हे करेक्ट केलं त्यांनी. हे हम्म. ही ही अटॅचमेंट आणि ही रिलेटेबिलिटी अपेक्षित असते कुठल्याही प्रोजेक्टसाठी किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीसाठी. ती बिग बॉस मध्ये आहे. Right. हा प्रश्न कलर्स वाहिनीशी निगडीत असलेल्या केदार शिंदे यांच्यासाठी नाहीये आणि त्यांनी तो टाळावा असं त्यांच्या मनात वाटेल, पण तरीही मी विचारतो, कारण तुम्ही एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहात. ह्या बिग बॉसच्या घरामध्ये आता जी वेगवेगळी कॅरेक्टर्स राहतायत ती ज्या पद्धतीनं बिहेव करतायत, सो तुम्ही जेव्हा जजमेंटल होता त्यांच्याबद्दल, सो हाऊ डू यू असेस? प्रत्येकाला तुम्ही कसं जज करता? मला असं वाटतं की जजमेंटल होण्याचा अधिकार मला नाही. मी आधी दिला होता डिस्क्लेमर. कारण मी हेड ऑफ प्रोग्रामिंग असलो तर या सगळ्या गोष्टी एंडबॉल तर्फे होतात. आणि एंडबॉल ही प्रोडक्शन कंपनी आहे. ते एपिसोड आमच्यापर्यंत आणतात आणि ते एपिसोड बघून मग आम्ही ते ब्रॉडकास्ट करतो. सो वी आर ब्रॉडकास्टिंग पार्टनर्स. वी आर नॉट द प्रोड्युसर्स. सो हा प्रश्न एंडबॉलच्याच लोकांना विचारणं अत्यंत उपयुक्त ठरेल. मी बाईंची अनेक कलाकृती आणि त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं खूप वाचलंय. तेंडुलकरांचंही खूप वाचलेलं आहे. आता थोडा वेगळा प्रश्न असा मी विचारतो, तो जो प्रोव्होकिंग पॉइंट आला, जो तेंडुलकरांना अपेक्षित आहे आणि बाईंनी पण अनेक वेळेला वेगळ्या नाटकातून मांडलाय. सो तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रसंगाकडे कसं बघतात? तो चापटमारा आणि तो सगळं मी वॉज इट अ प्रोव्होकेटिव्ह? हा. मी याबद्दल काही उत्तर देऊ इच्छित नाही, अशासाठी की मी या क्षणी तो हम्म. शो ड्राईव्ह करतो. त्यामुळे हम्म. मी आज कुठल्या एका बाजू घेतली तर ती अत्यंत चुकीची असेल दुसऱ्यासाठीच. त्या क्षणी मी कलर्स मराठीच्या या प्रोग्रामिंग हेडच्या खुर्चीवर उतरेल, त्या दिवशी या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल. त्यावेळेस मला वाटतं कदाचित तुम्ही हा प्रश्न मला मुलाखतीत विचारणार नाही, पण मी ओके. तुम्हाला फोन करून नक्की सांगेन. ग्रेट. दोन माणसाबद्दल मात्र मला जरूर विचारायचं. तुमची जी चॉईस आहे सूरज चव्हाण आणि छोटा पुढारी, हे तुम्ही रिजनल बॅलन्स वगैरे याच्यापेक्षा आणखी काही वेगळं तुम्हाला वाटलं होतं की ही खूप नाही, वेगळी मला कॅरेक्टर? मला मला असं वाटतं, मगाशी मी उत्तर दिलं तुम्हाला, मक्तेदारी असू शकत नाही. याच लोकांनी फक्त बिग बॉस मध्ये यावं. मला असं वाटतं आज बदलते जे सगळे अ, वातावरण आहे आणि हा जो मोबाईल आज घराघरामध्ये पोहोचलेला आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावामध्ये पोहोचलेला आहे आणि लोकांना ते तो कनेक्ट करतो. त्यामुळे जर या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, तर बिग बॉस पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. बस एवढंच माझ्या डोक्यात आहे. थोडा वेगळा प्रश्न विचारतो, नंतर अगदी मुलाखतीच्या शेवटच्या भागात. तुमच्याच एका एपिसोडमुळं मी पूर्वी ज्या संस्थेमध्ये काम करत होतो तिथे हल्ल्याचा प्रकार घडला होता. तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. एका माजी उपमुख्यमंत्र्याबद्दल, तेव्हाच्या तत्कालीन उपमुख्यमंत्र्याबद्दल तुम्ही. सो आता अभिव्यक्तीला काही मर्यादा येतात? अगदी बिग बॉस मध्ये सुद्धा हे विचार करता तुम्ही की एडिट करत असताना? नाही, मला मला असं वाटतं लीडर होण्याची गरज आहे. आणि माणूस म्हणून कधीतरी शांतपणे आपण जेव्हा बघतो, तेव्हा असा प्रश्न येतो की कधी कधी आपण आवाज उठवत नाही, किंवा आपण याच्याविषयी आपली मतं मांडत नाही, असं मलाही हम्म. वाटतं. पण मी खरं सांगू का राहुलजी, जे हल्ली चहापेक्षा किटल्याच गरम आहेत. आणि खरं आम्ही रोज अनुभव घेत होतो. एनिवेज, काही प्रेक्षकांनी तुम्ही अमोल परचुरेंना जी मुलाखत दिली त्याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तुमच्यासाठी आणि काही खोचक प्रश्न विचारले. सो आधी तर त्यांचे मी 3-4 प्रश्न घेईन, पण टीआरपी वाईज आता हा शो कुठे आहे? यू आर हॅपी विथ दिस प्रोग्रेस? बघा काय आहे ना की
प्रेक्षक प्रतिसाद देत आहे याच्याबद्दल मी आनंदी आहे. हा राईट. टीआरपीचा गेम आहे ना, या गेमच्या पुढे आहे आता माझं स्वतःच करिअर. ओके. मला असं वाटतं की 30 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो. मी नाटकही केलं, मी सिरियल्सही केले आणि मी फिल्म्सही केले. काही गोष्टी चालल्या, काही गोष्टी नाही चालल्या. पण शेवटी काम करत राहणंच माझं काम आहे ना. म्हणजे अजून 10 वर्षानंतर पण तुम्ही माझी मुलाखत घ्याल तर मी क्रिएटिव्ह क्षेत्रात आहे म्हणूनच घ्याल. मी अचानक राजकारणामध्ये गेलो आणि तुम्ही माझी मुलाखत घेताय असं होऊ शकत नाही. सो या टीआरपीच्या गेम बद्दल मला काही फार त्याच्याबद्दल विचार करावा असं वाटत नाही. मला लोकांचं प्रेम आणि लोकांचा प्रतिसाद महत्वाचा आहे. राईट. मी प्रश्न काय घेतो, सीझन फर्स्ट हिट, सीझन सेकंड हिट, सीझन 3 सुपर हिट, सीझन 4 ऍव्हरेज, सीझन 5 ब्लॉकबस्टर होतोय कारण सूरज, डीपी, अंकिता सारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. तर हे रेटिंग तुम्हाला बरोबर वाटतं 1, 2, 3, 4, 5? हो, मला याच्यामध्ये काहीच नाही वाटत आहे. बरं काय ओके. माहितीये ना, की मी अ, सर्वसामान्य सगळ्या लोकांना सांगण्याचा हाच प्रयत्न केला, की बिग बॉस मराठी कोणी केलं हे महत्वाचं नाही. शेवटी प्रॉपर्टी कलर्स मराठीचीच आहे आणि आज मी हेड ऑफ कलर्स मराठी आहे. माझं म्हणणं आहे, की आवडले आहेत हे सगळे सीझन आणि आवडायलाच हवेत. मलाही आवडले होते. माझं म्हणणं होतं गाजणं असतं ना, ते यावेळेस घडलं. तुम्ही जेव्हा म्हणता ना, की माझी मुलं पण बघायला लागलीत आणि आता मी पण काही एपिसोड बघतो. हे जे काल परवापर्यंत मागचे 4 सीझनचे एपिसोड्स तुमच्या मुलांनी बघितले होते का? तर असं नाही ना. यावेळेस एक नवीन प्रेक्षक वर्ग आलाय आणि तो मोठ्या प्रमाणात आला. त्यामुळे यावेळेचा सीझन गाजतोय आणि या गाजण्याचं कारण रितेश देशमुख, त्यानंतर हे सगळे कॉन्टेस्टंट्स आणि त्या पद्धतीने बिग बॉस आज लोकांपर्यंत पोहोचतोय याचं. फाईन. एक तेवढा क्रिटिकल प्रश्न आहे आणि मलाही काही अंशी तो बरोबर वाटतो. तुम्ही त्याचं उत्तर द्या. बिग बॉस मराठी सीझन 5 मागच्या सर्व सीझन पेक्षा हिट ठरले यात काही शंका नाही. पण रितेश देशमुख हे काही चांगले होस्ट नाहीयेत. ते अवॉर्ड शोज वगैरेची होस्टिंग चांगली करतात आणि काही प्रेक्षकांनी त्यांची महेश मांजरेकर यांच्याबरोबर तुलना केली. हाऊ डू यू कम्पेअर? मी तुम्हाला सांगितलं ना, मी त्या मुलाखतीमध्ये बोललोय, की सुनील गावस्कर जी उत्तम खेळायचे. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. पण सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट झालेच ना. मला परत पुढे गेल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हेही सुंदर खेळतातच आहेत ना. शेवटी इंडिया विन होतीये ना, हे महत्वाचं आहे. शेवटी बिग बॉस मराठी लोकांना आवडतोय ना, हे महत्वाचं आहे. आणि रितेश भाऊ आणि महेश मांजरेकर यांच्या स्वभावामध्ये आणि यांच्या एक्सप्रेशन मध्येच जमीन आसमानाचा फरक आहे. एक माणूस म्हणून ही दोघं वेगवेगळी आहेत. त्यामुळे महेश दादा ज्या पद्धतीने होस्टिंग करायचे, त्या होस्टिंगला त्यावेळेस लोकांनी प्रतिसाद दिलाच आहे. पण ज्या पद्धतीने रितेश देशमुख हे होस्टिंग करतायत, याचाही प्रतिसाद उत्तमच आहे. आता जे कंपेअर करतायत त्यांच्याबद्दल तुम्ही आणि मी भाष्य करून काय करणार ना? मी याच्यात राईट. काय काय याच्यात काय उत्तर देऊ शकतो? राईट. पण तुम्ही ही लिबर्टी घेता की होस्टला काही सूचना करण्याची गरज असेल तेव्हा योग्य त्या वेळेला योग्य त्या सूचना देता? कुठल्या सूचना म्हणजे कशा पद्धतीने? नाही, आय रिअली डोंट नो. जो फीडबॅक येतो तो बघून तुम्हाला काही सजेस्ट करणं, मी सूचना जरा जास्तच हे बघ, सांगू शकतो. स्वतः रितेश भाऊ बिग बॉसचे फॅन आहे. ते प्रत्येक राईट. एपिसोड बघतात आणि प्रत्येक एपिसोड झाल्यानंतर त्यांच्या स्वतःचे पॉइंट्स पण असतात. याच्याबद्दल या आठवड्यामध्ये काय बोलायचं याच्याबद्दल चर्चा होते. तेव्हा ओके. काही पॉइंट्स आमचे पण असतात, काही पॉइंट्स त्यांचे पण असतात. आणि याच्यानंतर पूर्ण एक एक कन्फर्मेशन झाल्यानंतर देशभाऊ स्टेजवर उभे राहतात आणि बोलतात. सो आम्हीच फीड करतोय आणि ते बोलतायत असं नसतं काही. नितीश भाऊंना स्वतःची मतं आहेत आणि इतका वेळ फीड केलेलं बोलू शकत नाही. इतकं स्क्रिप्ट पाठ होत नाही. राईट. एक चॉईस तुमची फार चांगली वाटली म्हणजे वर्षा उसगावकर आणि अभिजित सावंत. हे बॅलन्सिंग ऍक्ट होता का? नाही. मी सांगितलं मगाशी, की हा ओके. कास्टिंगचा तो खूप पार्ट छान होता. नाही छान त्यांनी आम्हाला सिलेक्शन करून दिलं. आणि मला आनंद वाटतो, की अभिजित सावंत सारखा जो पहिला इंडियन आयडल होता, आज तो बिग बॉस मराठीमध्ये या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहे. आणि वर्षाताई वर्षाताईंना मी ऍज अन दिवा म्हणूनच बघितलंय. त्यामुळे आज बिग बॉसच्या मराठी या गेम मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ आहेत त्यांना. राईट. काय सर तुमचे फ्युचर प्लॅन? कशाबद्दल? वाहिनी म्हणून तुमचं नवीन वाहिनी नाटक कुठलं येतंय? चित्रपट कुठले? अह, एनिथिंग यू वॉन्ट टू अनाउन्स ऑन एनडीटीव्ही नो नो प्लॅटफॉर्म? नाही, मला काय अनाऊन्स करायचं नाही. आमचे शोज आता नवीन येतील.
आई तुळजाभवानी नावाचा एक शो जो तुळजाभवानीच्या पूर्ण म्हणजे एक जीवनगाथेवर एक आधारित आहे. तो अरे वा. 3 ऑक्टोबरला लोकांपर्यंत पोहोचेल. त्याच्यानंतर एक लय आवडतेस तू मला अशी एक छान लव्ह स्टोरी आम्ही आणतोय, ज्याच्यामध्ये नवीन एक जोडी आम्ही इंट्रोड्यूस करतोय आणि ती लोकांना आवडेल. त्याच्यानंतर एक अशोक मामांची म्हणजे अशोक सराफ यांची एक सिरियल लवकरच लोकांसमोर येईल. हा एक मोठा सुखद धक्का काल आम्ही ग्रेट. लोकांना दिलाय. अशोक मामा असंच त्या सिरियलचं नाव आहे अरे वा. आणि खूप गंमतशीर ती सिरियल असेल. ती लोकांना आवडेल असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर असे असंख्य शोज जे लाईनअप आहेत ते येतच राहतील. माझं स्वतःचं म्हणाल की मला वेळ काढून सिनेमा करायचा आणि लवकरच मी सिनेमाचं शूटिंग सुरू करतो. ओके. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आणि मराठी प्रेक्षकांसाठी एखाद्या व्यक्तीची महामुलाखत घ्यावी अशी जर एक अँकर म्हणून, एक टेलिव्हिजन न्यूज अँकर म्हणून जर कुणाची भावना असेल तर ती माझी आणि श्री केदार शिंदे यांची ती घ्यावी अशी मनोमन माझी इच्छा आहे. कारण ते इतक्या उत्तम पद्धतीच्या कलाकृती त्यांनी महाराष्ट्रासमोर दिल्यात. पण त्यांची इतकी मोठी लिगसी आहे. त्या सगळ्यांचा केव्हा तरी पट एनडीटीव्ही वरती अगदी सविस्तरपणे मांडायची माझी इच्छा आहे. सर, मी आत्ताच तुमच्याकडे शब्द घेऊन टाकतो नक्की आहे. तुम्ही मला सांगा. आणि मी नक्की बोलेन. अगदी समोरासमोर बसून करूया. थँक्यू हो, सो मच सर. 100%. थँक्यू. धन्यवाद सर. प्रेक्षकांसाठी जर काही तुमचे प्रश्न असतील श्री केदार शिंदे यांच्यासाठी तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका, कारण मी ते सरांकडे जरूर पोहोचवणार आहे. सर थँक्यू. टेक केअर. थँक्यू.